तर मित्रांनो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजचा ब्लॉग आपला दिल्लीमधून होत आहे. तुम्हाला मी सांगितलेलंच होतं की आपल्याला एक टूरवरती जायचं आहे आणि आपण दिल्लीला पोहोचलेलो आहोत आज सकाळी नाही का. आणि ट्रेनमध्ये थोडासा आमचा प्रॉब्लेम झाला की आम्ही तिकीटचं चांगलंच 3 टायरचं केलं होतं, पण जो ए सी आहे तो ए सी असा खराब झाला होता. आणि त्या ए सी खराब झाल्यामुळे त्याचं टेस्टिंग वगैरे करायला आमचे निमजे सर त्या ठिकाणी गेलेले होते. पण काय झालं की रेल्वेच्या वर काही जाऊ नाही शकले ते. तर असा एकंदरीत आमचा म्हणजे पूर्ण रात्रीचा प्रवास झालेला. आता आम्ही सकाळी पोहोचलेलो आहोत या ठिकाणी. आणि आता दिल्लीमध्ये आता हुमायूं टाऊन फिरायला आता आम्ही निघतो आहे. इकडे ओला कॅब बुक करण्याचं काम या ठिकाणी कृष्णा करतो आहे. हे बघा, हा अमित आहे आणि त्याच्या बाजूला आमचा कृष्णा आहे. असे आम्ही तिघंजण या ठिकाणी आलेलो आहोत. तारे सर आहेत, ते रूममध्ये बसलेले आहेत, आराम करत आहेत. ते काय आज फिरायला येणार नाही आहेत आमच्यासोबत. तर असं आहे, ओला आता बुक झाली की आम्ही लगेच पुढच्या जे ठिकाणी आम्हाला जायचं तिथे आम्ही चाललेलो आहोत. तर भावांनो, तुम्ही इथे बघू शकता ओला बुक करण्याचा एवढा अथक प्रयत्न केला कृष्णानं, पण शेवटी काय झालं, ओला काय तिथे येत नव्हती, उबर बी येत नव्हती, रॅपिडो पे येणे गेली. मग आता करून नाही का, शेवटी ॲटो आला. एक ॲटोमध्ये बसलो आम्ही. त्यानं काहीतरी 100 रुपये म्हणला, ते 100 रुपये देऊन आता आम्ही जस्ट या ठिकाणी पोहोचलो. दिसल्या गेल्या गेल्या आम्हाला कावळा दिसलेला या ठिकाणी. गावखेड्यामध्ये आपल्याला कावळे बघायला सुद्धा मिळून जातात, पण दिल्लीमध्ये एवढे कावळे बघायला भेटले होते. तिथं पोहोचलो आणि सुरुवातीला ते विचारलं तर ते म्हणे की या साईडला जा म्हणे आम्हाला. तर मग त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर बघितलं तर काही इथं तिकीट काउंटर होतं आणि तिकीटसुद्धा भरपूर महाग होते. 50 रुपये काहीतरी पर हेड असल्यासारखं होतं. या ठिकाणी म्युझियमसाठी पण वेगवेगळे तिकीट होते. आणि मग आता कृष्णाला आम्ही लाईनमध्ये लावलेलं होतं. तो बघा, कृष्ण लाईनमध्ये उभा राहिला होता. पण लाईनच्या जवळ, काउंटरच्या जवळ गेल्यानंतर त्याला कळालं की नाही, या ठिकाणाहून आपल्याला काही एंट्री नाही आहे. म्युझियमसाठी या ठिकाणी तिकीट काउंटर होतं. मग परत आम्हाला तिथून वापस जावं लागलं. वापस जाऊन मग आता या ठिकाणी आम्ही आता पोहोचलेलो आहोत. इथून आपल्याला हुमायूँचा जो टाऊन आहे, या ठिकाणी आपल्याला मध्ये जाण्यासाठी या ठिकाणी तिकीट काउंटर काढायचं होतं आपल्याला. आणि गर्दी पाहू शकता तुम्ही. आम्ही असं इमॅजिन केलेलं होतं की आज एवढी गर्दी मिळेल नाही का. पण रविवार होता. रविवारच्या दिवशी म्हणजे पाऊस जरी पडलेला होता काही ठिकाणी, पण गर्दी भरपूर होती. इथे तुम्ही बघू शकता. 40 रुपये 35 रुपये तिकीट आहे आणि असला कॉईन नाही का भेटला. कॉईन भेटल्यानंतर मग आता इथे परत लाईनमध्ये लागलो. लाईनमध्ये कुठं आपल्याला लागावंच लागत होतं. कॉईन दाखवून स्कॅन करून मग मध्ये आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. इथे तुम्ही बघू शकता, ही जी वास्तू आहे ती खूप जुनी आहे. या वास्तूच्या संदर्भात ज्या काही आपल्याला गोष्टी आहेत त्या आपण गुगल करू शकतो. बऱ्याच काही गोष्टी आपल्याला गुगलवरती भरपूर काही माहिती मिळणार आहे. पण इथे बघा तुम्ही, जवळपास 20-20, 25-25 फुटापेक्षा जास्त उंच असले दरवाजे होते. मध्ये ज्या आपण जर एंट्री करायला गेलो होतो, तर असं भरपूर सारे त्यांनी ते होर्डिंग्स लावले होते आणि हा, मग ज्यावरती इथंच बघून घ्यायची म्हणजे ते तिकीट. टॉममध्ये आधी आताच्या अलीकडच्या काळामध्ये काय काय त्यांनी गोष्टी सुरू केलेल्या आहेत पूर्ण परिसरामध्ये नाही का, त्या सगळ्या गोष्टींची या ठिकाणी माहिती सांगितली. हे गार्डन आहे. हे गार्डनचं पूर्ण स्ट्रक्चर त्या ठिकाणी आपल्याला दिसत होतं. आणि असे जे दिल्लीमध्ये तुम्ही याच्यापूर्वीच्या लाल किल्ल्याच्या व्हिडिओमध्ये जर बघितलं असेल, तर अशा प्रकारचे दगड असतात. त्या दगडावरती कोरीव काम करून तिथल्या वास्तूचं जे काही माहिती आहे ती माहिती या ठिकाणी कोरून ठेवलेली असते. ते आपण ज्यावेळेस आपण प्रेक्षणीय स्थळावरती जातो तर आपण ह्या गोष्टी आपण बघू शकतो, वाचू शकतो. आणि हे बघा, म्हणजे हा एकदम टॉम नाही आहे. हा सुरुवातीचा जो दरवाजा आहे त्याचा एंट्री नाही का, तर एंट्रीच्या वेळेस हा हे पूर्ण स्ट्रक्चर आहे. असं भव्य दिव्य दिसतं आहे. तर मी या ठिकाणी नाही का थोडंसं इतिहासातल्या काही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की हुमायूनचा मकबरा याला म्हणलं जातं, की त्याला हुमायूं का मकबरा असंही संबोधलं जातं या ठिकाणी. दिल्लीमधलं हे एक ऐतिहासिक स्थळ आहे मित्रांनो. मुघल वास्तुकलेचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. 1570मध्ये हे बांधलं गेलेलं आहे मित्रांनो. हे पहिले उद्यान कबर आहे. हे भारतीय उपखंडात बांधले गेलेलं आहे नाही का. हुमायूं जो मुघल साम्राज्याचा दुसरा शासक होता, त्याचा मृत्यू जवळपास 1556मध्ये झालेला आहे. आणि इतिहासामध्ये भरपूर काही गोष्टी आपण वाचू शकतो. मी जास्त काही या ठिकाणी सांगणार नाही. या मकबऱ्याची वास्तुकला जी आहे ती पर्शियन आणि भारतीय शैलीचं एक मिश्रण आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी मकबरा किती सुंदर होता बघायला या ठिकाणी. आणि दिल्लीमध्ये पहिल्यांदाच मी या ठिकाणी आलो होतो आणि बघायला खूप सुंदर वाटत होतं.
म्हणजे आम्ही इमॅजिन केलं होतं की जर अशी गर्दी नसणार, त्यामुळे जरा फोटोज वगैरे छानपैकी आपल्याला काढता येतील. पण गर्दी जरा अमापच होती, त्यामुळे काही आपल्याला असे सेपरेट फोटो वगैरे काढायचा काही प्रसंग आलाच नाही. आला पण थोडे बहुत काढले आपण. पण ॲक्च्युली हे शूट वगैरे करताना खूप या ठिकाणी छान वाटत होतं. आणि हे बघू शकता तुम्ही बाजूला किती सुंदर असं गार्डन आहे. गार्डन फिरायला तर खूप मोठं होतं. फिरायला जर म्हणजे आपण जर गेलो असतो तर जवळपास आपल्याला 1-2 तास ते इथेच आपल्याला ते गार्डन फिरायलाच गेलं असतं. पण आमच्याकडे तेवढा जास्त वेळही नव्हता. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता अमित आणि कृष्णा एकमेकांचे फोटो काढण्यामध्ये एवढे मग्न झालेले होते की म्हणजे काहीच सांगायला आता हेच नाही आहे त्याच्यामध्ये, नाही का. आणि वेगवेगळ्या अँगलनं जरी आपण पूर्ण हा टॉम बघितला तर असं खूप सुंदर दिसत होता. आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता, नाही का, आमचे 2 कलाकार किती फोटो काढण्यामध्ये मग्न झालेले होते. टॉमचे जे फोटो आहेत ना ते खूप सारे मी काढून ठेवलेले आहेत. पुढच्या काही याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. वेळ आता संध्याकाळची झालेली होती, त्यामुळे सूर्यसुद्धा अस्ताला जात होता आणि त्याच ह्याच्यामध्ये जे हे गार्डन होतं ते अत्यंत सुंदर दिसत होतं. बरेच काही पर्यटक त्या ठिकाणी फिरत पण होते. आणि एक्झॅक्टली हुमायूं टॉमच्या बाजूला, नाही का, जवळपास हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन आहे. इथे असताना आम्हाला रेल्वेचे इंजिनाचे काही आवाज पण ऐकायला या ठिकाणी मिळत होते. असं करताना मग आता टॉमचं थोडंसं मध्ये जाण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत होतो. बरेचसे पर्यटक असे मध्ये जात होते. आणि ती जी वास्तू होती मधली ती खूप अशी सुंदर होती बघायला, नाही का. वेगवेगळे असे खूप भव्य दिव्य उंच उंच असे हे दरवाजे होते. आणि या ठिकाणी आवाज जर आपण असा हे केला तर आवाज असा घुमल्यासारखा, नाही का, या ठिकाणी ऐकू येत होता. आता याच ठिकाणी, नाही का, सेंटरमध्ये असं म्हणलं जातं की जी हुमायूंची जी कबर आहे ती कबर या ठिकाणीच आहे म्हणून. आता एवढं काही आपल्याला डिटेल त्या ठिकाणी म्हणजे गाईड नसल्यामुळे आपल्याला काही माहिती जाणून घेता आली नाही. हेच मी आता जे तुम्हाला सांगत होतो, याच ठिकाणी आहे असं म्हणलं जाते. पण आता आपल्याला याबद्दल एक्झॅक्टली माहीत नाही मित्रांनो. पण टॉमच्यावरती, नाही का, आता बघा हे असं गोल कॅमेरा फिरून तुम्हाला दाखवला गेला आहे. पण सुंदर दिसत होतं. असं नाही फिरवताना, नाही का, थोडंसं चक्कर आल्यासारखं सुद्धा वाटत होतं मला या ठिकाणी. पण असो, त्यानंतर थोडंसं बाहेर आलो आम्ही ठिकाणी. आणि या ठिकाणी अशी एक जाळी होती आणि त्या जाळीमध्ये बरेच खाली वाकून बघितले त्यामध्ये पैसे वगैरे सगळे नाणी वगैरे अशी पडलेली होती. बऱ्याच जणांचे मोबाईल वगैरे पण त्या ठिकाणी पडलेले होते. आणि ते कधीही उघडल्या जात नाही असं तिथले काही पर्यटक आम्हाला सांगत होते. हुमायूं टॉम. हा, मस्त वाटलं असतं हवा असतं ते. हवा हवा म्हणजे गरम कमी झालेलं ते गरम जास्त झालं ना आपल्याला. एक पत्ता नाही झालं तयार. मग अशी वर किती मस्त हवा लागली ना, आता काय झाली हवा. तेच तर. हे म्हणजे याची कंपाऊंड वॉल आहे. हो. किती मोठी आहे साली. पण कावळे जास्त आहे इकडे. कावले कावले. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती मोठा अवाढव्य असा हा दरवाजा आहे. म्हणजे असं वरपर्यंत जर बघायचं म्हणलं तर असं मानेला जर असं आपल्याला त्रास होईल इतका मोठा उंच हा दरवाजा आहे. जे ना साधारणतः 25-30 फुटाच्या वरच त्याची हाईट असेल. तर मित्रांनो, तुम्हाला, नाही का, आज दिल्लीमधला हुमायूं टॉम
हे वास्तू आपण या ठिकाणी बघायला आलेलो होतो, ते तुम्हाला सर्वांना मी दाखवलेलं आहे आणि त्याबद्दल सविस्तर माहितीसुद्धा आपल्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेली आहे. तर आता आपल्याला टाउनच्या बाहेर आता जायची वेळ आलेली आहे आणि इथे नाही का तिकीट्स घेतो आपण, तर त्याचे हे मस्तपैकी नाही का कॉईन्स देतात. हे कॉईन स्कॅन करून आपल्याला ते वापस देतात आणि ज्यावेळेस आपण जातो वापस त्यावेळेस हे कॉईन जमा करावं लागतात, नाही तर 100 रुपयाचा फाईन सगळ्यांना असतो. तर असं आहे. आता आम्ही जस्ट गेटवरती चाललेलो आहोत एक्झिटसाठी आणि आता एक्झिट होणार आहोत. त्यामुळे मग आजचा व्हिडिओ आपण आता याच ठिकाणी एंड करूया. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.